नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता बादलला बांधले चरायला, आत्ताच बांधले. तो काल दिवसभर पाणीच पिला नाही आणि आज पण काय सांगता येणार नाही, कारण विषय काय होतो. हे बघा, तुम्हाला गवतावर पाणी दिसते ना माझ्या बोटासमोर, तर गवतावर पाणीच आहे असं बघितलं तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इथं पण थेंब आहेत माझ्या हे बोटापुढं. तर असं गवतावर पाणी आहे सगळीकडं, त्याच्यामुळे गवत पण ओलेलं. मग ते गवत खाताना पाणी बरोबर त्याच्या तोंडातून जातं, मग त्याच्यामुळं तो पाणीच पिला नाही दिवसभर. आणि आज पेईल तो, समजा पाऊस नाही आला तर. आणि काल दिवसभर पाऊस पण चालू होता ना, गवतावरचं पाणी पण त्याच्यामध्ये गेलंच गवत खातानी. आणि परत पाऊस पण आला होता काल, म्हणजे दिवसभर थोडं थोडं चालू होता. त्याच्यामुळं काल दिवसभर पाणीच पिलं नाही. आणि आज सकाळी मी पाणी दाखवलं आत्ता पण येताना तर पाणीच पिलं नाही. मग बहुतेक आज पण प्यायचं नाही वाटतं, कारण गवतावर पाणी आहेच. पण जर ऊन पडलं तर मग तो नक्की पाणी पेईन. त्याला तर सकाळी बांधलंय चरायला, कारण की ह्याला कसं आहे, घरी कुट्टी खाण्यापेक्षा इथं चरायला आवडतं. कुट्टी म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असेल. आज रविवारी तर लाईटीचा वेळ बदलला आहे. लाईट आतापासून रविवारपासून बदलली, म्हणजे सकाळी 6ला येणार आणि दुपारी 12ला जाणार. आता म्हणजे 1-1.5 महिना झालं लाईटीचा टाईम पण कमी झाला आहे, 2 घंट्यांनी कमी झाला आहे. अगोदर 8 तास असायची, आता फक्त 6 तासाचं आहे लाईट. म्हणजे आपल्याला घरी वापरायला सिंगल फेज लाईट असते, तर ती दिवस रात्र कंटिन्यू असते. म्हणजे घोटाळा झाला तर जाते. आणि जी 3 फेज लाईट आहे, ज्याच्यावरती आपल्या शेताचं पाणी वगैरे भिजतं किंवा कुट्टी मिशन चालते, तर ती लाईट फक्त 6 घंटेच राहते. मग आणि ह्याला कसं गवत खायलाच जास्त आवडतं, त्याच्यामुळं चरायलाच बांधले त्याला. आता चालू आहे नेपेरची कुट्टी करायची. हिरवा आणि लाल का नेपेर दोन्ही मिक्स केला आहे आणि इथं कॅरेट भरून साठवलेत कुट्टीचे. तर ही आपल्या काटवांतल्या गवताची कुट्टी आहे कॅरेटमध्ये, आणि ही नेपेरची शिल्लकीला केली आपण. आत्ता 1 तास झालं लाईटीचा घोटाळा निघाला. लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर ती बैलगाडीतलं गवत कुट्टी करून गुरांना खायला पण टाकलं. सगळे खात आहेत, फक्त इथली जी धनश्री ना, तर तिला ते बघा तिकडं हौदाकडं बांधलं आहे धनश्रीला. एकटीच बाहेर आहे, मग बाकीचे खात आहेत कुट्टी. एवढी खाऊन झाली ना, परत ते बाहेरचे कॅरेट टाकायचे. पाऊस आला तर ते भिजते पलीकडचे, ते बाहेरचे 6 कॅरेट खायला टाकायचे. मग ही कॅरेट आणि ही कुट्टी दुपारून खायला टाकायची. चला, आता मला हिला सांभाळायचं काम आहे ना. आता थोडं आपल्याला लाईव्ह पण यायचं आहे. हे असं महाग कसं राहत नाही. थांब, इकडून पुढं करीतीस. थांब ना, खाली कुठं बस, तिथंच बस बस. हाव धर, इथे नंदिनी पशी थांब. नंदिनी चल इकडे चल. बर धर इथं. आता पाऊस चालू आहे, थोडा नॉर्मल पाऊस चालू झाला आहे. मी बादलची जागा बदलली, काही अडचण नाही. थोडं नॉर्मल पाऊस चालू आहे. तर हेनेच काय होतं, एवढ्याच पावसाने गुरांचे अंग भिजतात, गवतावर पाणी होतं. नेपेर मी अर्धा तोडला आहे आणि अर्धा तोडायचा राहिला. आणि अर्धा तोडला, त्याच्यातला अर्धा घरी आणला आहे. म्हणजे बघा, थोडासा घरी आणला आहे, घरी पण आणायचा राहिला आहे नेपेर. हा इथं मी हिरवा नेपेर तोडतोय. हे बघा ना कसा झोपला आहे. हा जो झोपलेला नेपेर दिसतोय ना, तर हा तोडतोय मी सध्याला. तर हे बघा, आता तुम्हाला एक काठी दाखवू पाहिजे, म्हणजे एक नेपेर घेऊन दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, असा वाकडा तिकडं झाला आहे किती, म्हणजे हे टोक आणि असा सरळ धरला तर हे बघा असा दिसतोय. तर असा वाकडा तिकडं झाला आहे, तर त्याच्यामुळं तोडायला जास्त वेळ लागतोय. काही 5-6 ढिगुरं मी घरी नेऊन ठेवलेत, 5-6 बंडल. आणि इथं हे 4 बंडल आहेत अजून. तर आता बास करतो तोडायचा. उद्या सकाळी 6 वाजता लाईट आहे, सकाळचं खायला टाकायचं आणि परत संध्याकाळसाठी मग उद्या 12 वाजेपर्यंत तोडून ठेवतो. आता तोडायचा बस करतो एवढंच, कारण की वेळ पण होत आला आणि आबाळ बिले आले. तर ह्याच्यातला एकच बंडल मी घरी नेतो, कारण की इतकं वाकडं नाही फिरणं. एक पण बंडल सरळ नाही. हे बघा, हा पण बंडल हिथं बुडकाय, परत तिकडं गेला आणि परत इकडं आला असा. तर त्याच्यामुळे हा पण वाकडा तिकडं आहे. तर त्याच्यामुळे तिथं कुट्टीसमोर पण जास्त नेपियर बसत नाही. तर त्याच्यामुळे आता ह्याच्यातलं एकच बंडल मी नेणार आहे. बाकीचे 3 बंडल उद्या सकाळी न्यायचे, कारण की हे वाकडे तिकडे तिथं जागाच नाही मग हे वाकडे तिकडं बसायला. बरं घे, त्याला घे, वर घे ना.
बघा तुम्ही आजच म्हणला होता ना बादलची सवारी करत जा, पण मी काय मी करतो, पण मला व्हिडिओ काढतात नाही. ओढ ना तिकडं. चला बरं आण रस्त्यावर एक चक्कर जा, रस्त्यावर ना नी रस्त्यावर ना. अरे त्याचा पाय मोकळा होती जा ना रस्त्यावर. सरकार बी त्याला इथंच खेळत आहे. पानं लाल का झाले असतील पेरूचे, ह्याला काही कमी आहे का असेच होत आहे त्या सीझनमध्ये काय माहीत. हे बघा पानच लाल झालेत, काय हिरवे आहेत काय पानं लाल आहेत. असं बघितलं ना तर लाल पानं जास्त दिसत आहेत. कशामुळे झाले असतील मला तर समजा ना, कोणाला माहीत असेल तर सांगा बरं, कशामुळे पानं लाल झाले असतील. कशाची डिफिशियन्सी आहे ह्याच्यात का नॅचरली झालेत काय माहिती. आणि मी आता आलो आहे कोहळ्याच्या शेतात कोहळा बघायला. त्याला काही गरज आहे का, म्हणजे कसा आलाय काय. आलतो घरी ना तर त्या दिवशी आलो होतो. पान वगैरे चांगलीत राहा, कुठं आजार नाही काय नाही ह्याला. हे बघा इकडं पण पानं वगैरे बरेच काही काही आहेत बरं का असे स्पॉट, पण काय होत नाही थोड्याला. ह्याच वेलाला मला ते दिसलं बरं का पांढरं. तर बाकी आपण दुसरा वेल बघू. तर हे बघा इथं काहीच नाही यार, एकदम हेल्दी म्हणायला हरकत नाही. हे तू हा कीटक गेलं कुठंतरी. हा आहे बरं का, हे मी बऱ्याच दिवसापासून बघतो हा कीटक ह्या शेतात. हे बघा, नाही तर बाकी तसं सगळीकडे बघितलं तर व्यवस्थित आहे कोहळा. ह्याला हे तर शेवटला मागून उगवलेलं आहे, वेल मोठाच झाला नाही. आणि बाकी इकडं असं आहे कोहळा. कोहळा इथं कसं दाट वाटे ना तर तसं दाट पाहिजे होता. हे बघा पिवळे एक फूल पण आले, जे साऱ्यात अगोदर उगवलेला वेल असेल हा, त्याच्यामुळे त्याला एक पिवळं फूल आलं आहे. आणखीन हे बघा इथं पण एक फूल आहे, पलीकडे एक आहे. म्हणजे यायला सुरुवात झाली फुलांची. ह्या 15 दिवसात वेलले झपाट्याने वाढले पटपट. हे बघा असे. तर मला तर ह्याला फवारायची वगैरे काही गरज वाटत नाही आणि काही गरज पण नाही, पण असेल काही तर बघू. आता ह्याच्यातलं आपल्याला काय पण काही जास्त माहीत नाही, विचारून बघू. ह्या वेळीला फुलं चांगले लागलेत राव. हे बघा असे दाटवाट फुलं पाहिजेत. समोर एक ह्याला तर खाली एक कोहळा पण लागला आहे छोटासा नॉर्मल. बघूया कोहळे कसे येतात काय. आता ह्या वेळेस जर आपण सक्सेस झालोत ना तर मग पुढच्या वेळेस पण लावू आपण कोहळे. हे बघा हे आता इथं कसं असं दाटवाट दिसते, तर असं दाटवाट वेलं पाहिजे होते, म्हणजे दाट गर्दीने. म्हणजे काय होतं गवत पण येत नाही ह्याच्यात. एकदा आपण खुरपलं पण कोहळ्याला तर असं सगळं शेत आहे. बघूया आपल्याकडे एक ऑर्गॅनिकमधलं टॉनिक आहे, तर मी ते उद्याच्याला ह्याला ड्रेचिंग करतो जमलंच तर. म्हणजे उद्या पाऊस नाही पडला आणि चलता आलं ना ह्या शेतात तर मग उद्याच्याला मी त्या एक आपल्याकडे टॉनिक आहे ऑर्गॅनिकमधलं, तर ते टॉनिक ह्याला ड्रेचिंग करून देतो. महागच ड्रेचिंग करायला पाहिजे होती याला, पण आता बुडके पण सापडतात का नाही काय माहिती, पण शोधून फवारावं लागेल. आता मी तुम्हाला मोसंब्या दाखवतो. आपल्या शेतातल्या मोसंब्या कशा आहेत, म्हणजे सगळ्याच झाडांना मोसंब्या आल्यात बरं का. हे बघा एवढ्याला अशा मोसंब्या आहेत. फळ वगैरे चांगले आहे मोसंब्यांना मध्ये, आणि बाहेरच्या बाजूने अशा आहेत मोसंब्या. मोसंब्यांना पण जास्त भाव नसतं बरं का, उत्पन्न येतं बरं का जास्त. आता हे बाजूचं झाड बघू आपण, तर हे बघा खाली पण मोसंब्या अशा लागल्यात. पण रेट जास्त नसतो मोसंब्याला, कारण की फळ आहे ना एक तर चवीला आंबट, म्हणजे गोड पण असतं पण आंबट गोड चवीला. आणि परत ह्याला खायची प्रोसिजर लई हे लांबची, म्हणजे किचकट आहे. ह्याला वरची साल काढायची, परत मधल्या फोडीत ना तर त्याच्यामध्ये बिया राहतात, ते बियावरची कोणी साल काढतं. तर त्याच्यामुळं मोसंबी खायला जरा किचकट असल्यामुळं, आणि चवीला पण कच्ची असेल तर आंबटच लागते आणि खायला अवघड, तर त्याच्यामुळं जास्त काय रेट नसतो मोसंबीला. हे बघा ह्या झाडाला. परत आता दुसरं झाड बघू आपण, तर हे नॉर्मल ह्याला कमी दिसत आहेत, पण मध्ये आहेत की राव. हे बघा छान आहेत. हे बघा परत ह्याच्या बाजूचं मोठं झाड आहे, हे मोठ्या झाडाला तर आहेतच. या छोट्याला बघू आपण.
तर हे बघा, म्हणजे बऱ्यापैकी आहे ते रील कशाचं आहे.